मी आपले अध्यक्ष आदरणीय राजाराम भोळे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करा. नमस्कार. आज आपल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या व रुग्णालय जळगाव आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपले डॉक्टर आयरे सर, डॉक्टर अविनाश महाजन सर, कमलेशजी मराठे, अर्चना मॅडम काबरा, आदरणीय सौरभजी सावंत, सर्व व्यासपीठ व समोर बसलेले सर्व टीचर्स असतील, शिकवणारे सर्व आणि सर्व स्टुडंट बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटतं आपण गॅदरिंग आपले सर्व झालेले आतापर्यंत आपण बक्षिसाची वाट पाहत आहे. मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आपलं शिक्षण क्षेत्रामध्ये आपण दरवर्षी पाहत असाल ते कॉलेज असेल किंवा आता गेट टुगेदरची फॅशन झालेली आणि म्हणजे आम्ही कॉलेजला बनवण्यापासून तर आता वर्गमित्र म्हणून म्हणजे वय 70 जरी असलं तरी गेट टुगेदर होत आहे. आता ते कशासाठी होत आहे? कारण आम्ही दैनिक जीवनामध्ये आमचा व्यवसाय असेल, आमचं शिक्षण असेल, आमचा डॉक्टरी व्यवसाय असेल, याच्या पलीकडे जाऊन आम्ही काही गोष्टी शेअर करू शकतो का? आणि आमच्यातलं टॅलेंट याच्यामध्ये काही जे टॅलेंट असतं आमच्यातलं, तर कोणी गाणं म्हणणारा असेल, कोणी एखादा वक्ता म्हणून काहीतरी भाषण करणारा असेल, तर ह्या माध्यमातून मला त्या गेट टुगेदरच्या माध्यमातून जेव्हा आपण एकत्र येतो किंवा आपण एवढंच नाही तर आपल्या परिवाराच्या काही गोष्टी शेअर पण होतात की बऱ्याच वेळेला आम्ही फॅमिली शेअर येतो, बहीण भाऊ आपल्या बरोबर येतात, तो काय करतो, हा काय करतो. मला ह्या माध्यमातून आपल्या गेट टुगेदरच्या माध्यमातून चर्चा होतात, आपल्या सुखादुखाच्या गोष्टी पण शेअर होतात, आपला आनंद पण त्याच्यामध्ये शेअर होतो. मला आठवतं कॉलेजमध्ये काहीतरी आपण कॉमेंट्स पण करायचो त्यांच्यावरती की आपण दैनिक जीवनामध्ये जर काही असेल तर कॉमेंट्स पण केलं जायचं, पण ते तेवढ्या पुरतं जायचं की आपल्या मैत्रीपुरतं व्हायचं आणि संध्याकाळी विसरून पण जायचो. मला वाटतं हे मैत्रीचं पण नातं असतं त्याच्यामध्ये शिक्षण घेत असताना. म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ते ज्यांना पारितोषिक मिळणारे विजेते होणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा, त्यांना ज्यांना मिळणार नाही त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण शेवट तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला म्हणून कोणीतरी विजय ठरू शकला आणि कदाचित बऱ्याच वेळेला मी मला नाही भेटला म्हणण्यापेक्षा प्रत्येक खेळ असेल का शिक्षण असेल, शेवटी 1 नंबर येणारा शेवटचा जो नंबर असेल 5 असेल 10 असेल त्याचं पण तेवढंच योगदान आहे. कारण ते 5 लोक नसते तर तुमचा पहिला नंबर आला नसता. आणि म्हणून मला वाटतं त्या 5 लोकांचं पण आपल्या विद्यालयामध्ये नक्कीच योगदान आहे. हे पण पुढे भविष्यात आपल्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करतील. आज काबरा मॅडम सांगत होत्या की आयुष्याला जोडण्याच्या माध्यमातून मी खरं डॉक्टर बनत असताना अजून आपल्याला मला वाटतं आयरे सर सांगत असताना अजून 3 वर्ष आपले बाकी आहेत. पण मला वाटतं ही डॉक्टर आतापासून म्हणजे असं म्हटलं जातं की सोशल वर्किंग म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगेल की एक कुंभार एक चिलम बनवत होता आणि चिलम बनवत असताना त्याची पत्नी आली आतून आणि त्या पत्नीने विचारलं काय बनवताय? म्हणजे चिलम बनवतोय. तर त्या पत्नीने सांगितले की चिलमच्या ऐवजी तुम्ही माठ जर बनवला, येणारा उन्हाळा येतोय, लवकर विकला जाईल. आणि त्या कुंभार दादाने ते चिलम बनवण्याची माती मोडली आणि मातीला आकार देणं सुरू केलं आणि त्या मातीच्या मातून आवाज आला की धन्यवाद कुंभार दादा, तू माठ बनवत असताना आता मी थंड राहील आणि लोकांनाही थंड करेल. चिल्लम बनवली असती तर मी गरम झाली असती, लोकांनाही गरम केलं असतं. संस्कार तुम्ही ज्या फील्डमध्ये आहेत त्या फील्डमध्ये आपण डॉक्टर म्हणून, कारण समाजात डॉक्टर म्हटलं तर देवापेक्षा आपली उपमा कमी नाही. कारण बऱ्याच वेळेला देव आणि डॉक्टरचं असं नातं म्हटलं जातं महाजन साहेब की देवाशी नाराज झाला तर डॉक्टरकडे पाठवतो, डॉक्टरकडून नाराज झाला तर देवाकडे पाठवतो. त्याच्यामुळे आपल्याला देवापेक्षा कमी मानत नाही समाजात. आणि म्हणून मला वाटतं आपला जो पेशा आहे, कदाचित होमिओपॅथिकला थोडा वेट आणि वाचचा आहे समाजात. कारण ॲलोपॅथिकला लोकांना लगेच गुणची आवश्यकता असते, आपल्याकडे थोडं 2 दिवस वेट आणि वाच पाहावा लागतो होमिओपॅथीला, कारण लगेच गुण लागत नाही ना. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात वेट आणि वाच थांबून जे काही शांततेत मिळवता येतं तो मिळवण्याचा मला वाटतं समाजात प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण आपण डॉक्टर म्हणून ज्या वेळेला समाजावरत असताना आणि आतापासून काबरा मॅडमने सांगितलं आयुषला, तर आयुषच्या तुमच्या माध्यमातून आता जळगाव महापालिकेत आयुषचे हॉस्पिटल पण सुरू झालेले आहे. आणि मोदी साहेबांची संकल्पना जे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आहेत, संकल्पना बघा आयुषच्या हॉस्पिटल मधून की आयुषच्या हॉस्पिटल हे स्लम एरियाच्या बाजूला पाहिजे.
बरोबर आहे? कारण दैनिक जीवनामध्ये आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जो कष्टकरी माणूस आहे, तो कष्टकरी माणूस तो बरेच आजार अंगावरती काढत असतो. त्याला साधं डोकं जर दुखायला लागलं, तो साधा मेडिकल जातो, अॅनेस्थिसियाची गोळी घेतो, पण त्याला जर बीपीचा त्रास असला ते लक्षात येत नाही. पण आता आयुष्य अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आलेलं आहे आणि त्याच्यातून मला वाटतं तो सर्वसामान्य स्लम एरियाच्या हॉस्पिटल असलं तर त्याला समोर हॉस्पिटल दिसतं, तिथे त्याला चेकअप केलं बीपी शुगर तर लगेच त्याचा आजार डिटेक्ट होतो आणि ट्रीटमेंट सुरू होते. आणि तिथेच जर किरकोळ असेल तर त्याला बीपीच्या गोळ्या दिल्या जातील, शुगर असेल तर शुगर कंट्रोलचं सांगलं जाईल, सलाईनची गरज असेल तर सलाईन दिली जाईल. असे छोटे छोटे जे ट्रीटमेंट आहे आणि तिथून जर काही मोठा आजार असेल तर त्याला मोठ्या हॉस्पिटलला पाठवलं जाईल. म्हणजे आयुष्याच्या ज्या योजनेतून मला वाटतं जे मोदी साहेबांची संकल्पना आहे की जे लोक आजारी असतात, मला वाटतं आमच्या सर्व भगिनी आहेत, तुम्ही कदाचित पंतप्रधान मातोश्री वंदना योजना असेल ती योजनेची तुम्ही किती आमच्या भगिनीने ते पाहिली की मला कल्पना नाही, पण ती पण अशीच कल्पना होती की ती 2011ला जो सर्वे झाला होता की सरकारी हॉस्पिटलला महिलांचा डिलिव्हरीला आलेला मृत्यू का होतो आणि त्याच्यात असं निष्कर्ष निघाला की ज्या वेळेला स्लम एरियातली महिला डिलिव्हरीला येते त्यावेळेला तिच्या अंगामध्ये रक्तच राहत नाही आणि ती दगावते. त्याचं कारण असं झाल्यामुळे, कारण त्या बऱ्याच भगिनी कष्टकरू असल्यामुळे वेळ देत नाही, पूर्ण खायला मिळत नाही आणि शेतात रक्त कमी होतं आणि ज्या वेळेला आयत्या वेळेला आल्यामुळे त्या दगावतात रक्त कमी असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे आता बघा त्या गरोदर लेडीजसाठी त्या भगिनीसाठी आता चेकअप होतं तिसऱ्या महिने, बाळाची सोनोग्राफी होते, तिला औषधी दिले जातात, तिच्या अकाउंटला पैसे टाकले जातात, तिसऱ्या 6व्या 9व्या म्हणजे तिला 5 ते 6 हजार रुपये तिच्या अकाउंटला जातात, सर्व ट्रीटमेंट फ्री केली जाते. म्हणजे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा रोल फार मोठा आहे सेवा म्हणून. मला वाटतं आपण डॉक्टर सरकारच्या योजना आणि समाजामधला दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न मला वाटतं सर्व डॉक्टर्स करतात, म्हणून आपल्या सर्व डॉक्टरांचं मनोभावन मी अभिनंदन पण करतो. आणि आपल्याला सुदर्शन देत असताना ही विनंती करेन की शेवट मी एक बिझनेसमॅन पण आहे, मी कायम सांगतो व्यापारी क्षेत्रामध्ये की पैसा कमवणं सोपं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तर पैसा आपण कमवू शकतो, डॉक्टरही पैसे कमवू शकतात, पण डॉक्टरांबरोबर पैशाबरोबर मला वाटतं गुडविल हा एक शब्द खूप महत्वाचा आहे की मी माझ्या व्यवसायामध्ये पैसा कमवत असताना माझं गुडविलला किती महत्व देतो. मला वाटतं हे ज्या माणसाला समजलं की त्याच्या पाठीमागे पैसा उभा राहतो, तुम्ही पहिले गुडविलचं लक्षात आलं पाहिजे की माझा व्यवसाय काय, मी चांगल्या सर्व्हिस देईल, चांगला क्वालिटीचा माल देईल. आणि या पद्धतीने मला वाटतं डॉक्टर सुद्धा तुमची सर्व्हिस फार महत्वाची की सर्व्हिस मध्ये तुम्ही पेशंटला किती चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतात आणि त्याला एक समाधानकारक आहे. मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे, मला आठवतं खेड्यातले डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणायचो आम्ही, त्या डॉक्टरने आलं 2 इंजेक्शन दिले, हात लावला पेशंटला तरी 50% तो पेशंट बरा व्हायचा की माझ्या फॅमिली डॉक्टर मला पाहून गेला. मला तर हा इतका विश्वास समाजाचा डॉक्टरांवरती आहे आणि म्हणून मला वाटतं आपला जो पेशा आहे, मी परत सांगेल की देवापेक्षा आपला कमी नाहीये. म्हणून मला वाटतं तुम्ही भाग्यवान आहात की आपण डॉक्टर लाईन चॉईस केलेली आहे. आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या पाठीमागे, कारण डॉक्टर शिकणं खूप कठीण आहे आजच्या ह्याच्यामध्ये, किती फी लागते सगळ्यांना माहिती आहे, किती परिश्रम करावा लागतात, किती अभ्यास करावा लागतो याची जाणीव आहे. पण तरी आपल्या आई वडिलांनी आपल्याला मला वाटतं या डॉक्टर लाईनला पाठवले, तर आपल्या आई वडिलांसाठी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण 6 वर्षे आई वडिलांची अपेक्षा आपल्याकडून किंवा आता माझा मुलगा मुलगी डॉक्टर होईल आणि समाजाची सेवा करेल. मला वाटतं हा सुद्धा एक प्रयत्न आपल्या आई वडिलांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. कारण मी परत सांगेन की डॉक्टरांबरोबर गुडविल खूप महत्वाचं आहे. आज सुद्धा कोणी विचारलं तर तो एका मिनिटात डॉक्टरचं नाव सांगतो, कारण तो एक विश्वास असतो त्याच्या मागे. म्हणून मला वाटतं आपण तसं करण्याचा प्रयत्न करा ही आपल्याला विनंती करतो. पुन्हा आपण याच्यामध्ये आज ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांना पारितोषिक मिळणारे, बक्षीस मिळणारे, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा आपला शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच आपल्या भविष्यात काही अडचणी असतील, लवकरात लवकर आपलं मेडिकल हब जे आहे कॉलेज लवकरात लवकर सुरू होईल. आमचं खरं ज्या वेळेला नामदार किरीट भाऊ मंत्री असताना हे आणण्याचा उद्दिष्ट होता जिल्ह्यामध्ये की आमच्या जळगाव जिल्ह्यातून दरवर्षी 1000 डॉक्टर शिकून मला वाटतं जातील, हा एक प्रयत्न त्याच्यातून झालेला आहे.
आपण गिरीश भाऊचे मनपूर्वक अभिनंदन करू की त्यावेळेला त्यांनी तो प्रयत्न केला आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मेडिकल हब कॉलेज अशा सर्व प्रकारच्या विधी असलेले एकमेव कॉलेज महाराष्ट्रामध्ये भारतात असेल तर एकमेव कॉलेज मला वाटतं आपल्या जळगावला आहे. म्हणून आपण सुद्धा लकी आहोत की ते आज मिळालेले आहे. लवकरात लवकर ते आपण सुरू करू. पण पुन्हा आपल्याला सांगेल की आपण सेवा म्हणून मला वाटतं पहिली प्रायोरिटी आपली सेवा म्हणून आपली राहिली पाहिजे आणि सेवा म्हणून आपण फ्युचरला आतापासूनच जरी 3 वर्ष वेळ असेल आपण शिक्षण असताना सेवा हा जर आपल्या अंगामध्ये ब्लड मध्ये जर रुजला तर मला वाटतं मोठेपणी सुद्धा आपण सेवा व्हावी आपल्या भावना निर्माण होतात आणि सेवा जर केली तर मला वाटतं समाज आपल्याला मी परत ज्या वेळेला मी विधानसभेत बोलत असताना बरेच आमदार होते साहेब सेवाचा एक प्रयत्न असा झाला की रतन टाटा आता वारले आणि अंबानी अदानी यांच्याशी तुलना होत होती तर तिन्ही लोकांमध्ये रतन टाटाचं नाव खूप प्रेमाने घेत होते. पुऱ्या भारतामध्ये श्रद्धांजली दिली गेली कारण सर्वात नेत्यांचा मूळ विषय होता म्हणजे सेवा. त्यांनी जे डोनेशन दिलं जे सेवा केली मला वाटतं बघा पैसा सर्वांनीच कमवला पण जेवढा अदानी अंबानीचं नाव नाही झालं त्याच्यापेक्षा 10 पटीने रतन टाटाचं नाव आताही लोक घेत आहेत. तर मला वाटतं मूळ हा विषय की सेवा की तुम्ही समाजात कसे राहतात कसे वावरतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं सेवा हा एक मेन मुद्दा आपल्या लक्षात राहिला पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून 3 विषयावरती काम करतो. सेवा, त्याग आणि समर्पण या 3 गोष्टी मला वाटतं आपण या 3 गोष्टीचं ध्येय ठेवून जर आपण काम केलं तर मला वाटतं यश आपल्याकडे चालून येतं. आपल्याला कोणी यशामागे पळण्याची गरज नाही. यश आपल्याकडे या 3 गोष्टी आपण मला वाटतं भविष्यात आपण आपल्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ह्याच आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा आज आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला बोलण्याची संधी दिली सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा कदाचित आपण मतदान केलं का नाही मला माहित नाही पण काही लोकांनी केले महाजन साहेब सारखे असतील डीन सर्व असतील. मी आपल्या सर्वांचंच मनपूर्वक तिसऱ्यांदा मला संधी दिली म्हणून आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. परत आपला सेवक म्हणून परत समाजासमोर जाऊन परत सेवा करण्याचा माझा प्रयत्न असेल. मागच्या 10 वर्षात तोच प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोण काय म्हणण्यापेक्षा मी काय देऊ शकतो समाजाला हे विजन आम्ही घेऊन काम करणारे कार्यकर्ते. मला कोणी काय दिले याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो मला वाटतं हा प्रयत्न आपण या विजन घेऊन काम करूया. याच आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. आपण दिलेले जीवनदर्शक जे काही मार्गदर्शन केलं ते आमच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही ग्वाही देतो की ते पूर्णपणे त्याला समर्पण आणि सेवेमध्ये पूर्ण होते.